जालन्यात हनी ट्रॅप करणारी हनी गर्ल सपना निकाळजे ही पुरुषांकडून लाखो रुपये उकळणारी महिला असून तिच्यासोबत 6 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सपना निकाळजे वय 23 वर्ष असं मुख्य आरोपी महिलेचं नाव असून ती बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा तालुक्यातील पांगरी येथील रहिवासी आहे. सोशल मीडियावर ओळख करून पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि त्यांच्याकडून पैसे उकळल्याच्या घटना घडत होत्या. तशीच एक घटना काही दिवसांपूर्वी नवीन मोंढा भागात घडली. एका बोलेरो चालकाला या ठिकाणी बोलवून त्याला डांबून पैशांची मागणी करण्यात आली. तसेच फिर्यादीच्या नातेवाईक आणि मित्रांकडून फोन पेवर पैसे मागवून घेतले. या प्रकरणी चंदनझिरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तपास करत असताना अवघ्या 4 तासात पोलिसांनी हनी ट्रॅप करणारी टोळीच गजाआड केली आहे. सपना निकाळजे असं मुख्य आरोपी महिलेचे नाव असून अविनाश गणेश झोटे, अर्जुन राजपूत, शंकर माणिक जाधव आणि आतिश सतीश गायकवाड या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान आरोपींकडून 2,61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की आणखी जर कोणाची फसवणूक झालेली असेल तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी केले आहे. दिनांक 26 जून 2026 रोजी पत्रकार परिषदेत या संबंधित माहिती अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना. पोलीस स्टेशन चंदनझिरा इथे एक गुन्हा दाखल आहे. 20 तारखेला हा गुन्हा घडलेला आहे. एक यातले जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादींना लूटमार केल्याची घटना घडलेली आहे. त्यात 6 आरोपी आपण तात्काळ 4 तासात अटक केलेले आहेत. या गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी अशी आहे की यातली जी मुख्य आरोपी आहे सपना निकाळजे, ती फेसबुकद्वारे किंवा इतर सोशल मीडियाद्वारे काही इसमांना ते संपर्कात असतील त्यांना संपर्क वाढवते, फोनवरनं संपर्कात राहते, प्रेमाच्या जाळ्यात ओढते आणि एखाद्या ठिकाणी बोलवते आणि एखाद्या ठिकाणी बोलवल्यानंतर मग त्याच्याकडनं पैसे लुटते आणि तिच्याबरोबरच्या साथीदारांसह ती निघून जाते. अशा प्रकारची तिची मोडस ऑपरेंडी आहे. यापूर्वी तिच्या विरुद्ध आपल्याकडं 6 ते 7 गुन्हे चंदनझिरा पोलीस स्टेशन, बदनापूर पोलीस स्टेशन आणि संभाजीनगरमध्ये करमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाखल आहेत. 20 तारखेलाही असंच केलेलं होतं. यातल्या फिर्यादींची तिने ओळख वाढवलेली होती, प्रेमाच्या जाळ्यात त्याला ओढलं होतं आणि प्रेम असल्याचं भासवलं होतं आणि नवा मोंढा रोडला तिला बोलवलं होतं त्याला फिर्यादीला आणि बोलवल्यानंतर त्याच्याच बोलेरो गाडीमध्ये त्याला कोंबून ड्रायफ्रूटला आणून सोडून दिलेलं होतं आणि मारहाण केलेली होती आणि त्याकडची खिशातली रोख रक्कम प्लस फोनपेवरनं काही रक्कम काढून द्यायला त्यांना भाग पाडलेलं होतं. अशा प्रकारे एकूण 79,000 रुपये त्याच्याकडून लुटलेले होते आणि ती गाडी पण त्यांनी घेऊन गेले होते आणि त्याला आणून सोडलेलं होतं. म्हणून त्यांच्या फिर्यादीवरनं आपल्याकडे 23 तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अगदी या गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर याचं गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक सरांनी, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सरांनी पोलीस निरीक्षक पवार साहेब यांना सूचना दिल्या आरोपी अटक करण्याबाबत. त्यांनी पथकं तयार केली आणि अत्यंत कमी वेळात वेगानं तपास करून यातल्या सर्वच्या सर्व आरोपींना अटक केलेलं आहे आणि गुन्ह्यात चोरीला गेलेला आणि आरोपींकडे असलेला साधारणपणे 2,61,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. यामध्ये एकूण 6 आरोपी अटक आहेत. सपना निकाळजी ही मुख्य आरोपी आहे. त्याबरोबर अविनाश झोटे, अर्जुन राजपूत, शंकर माणिक जाधव, आतिश सतीश गायकवाड हे अटक करण्यात आलेले आहेत आणि ज्यांच्या फोनपेवर ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आलेली होती हा यातला 6वा आरोपी सचिन लक्ष्मण कंठाळे राहणार जामवाडी, याला पण आपण अटक केलेली आहे. ही कामगिरी चंदनझिरा पोलीस स्टेशनचे PI बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांनी सोबत राहून पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे, राजेंद्र पवार, अशोक जाधव, अभिजित वायकोस, सागर खैरे आणि महिला कर्मचारी सखू शिंदे आणि अनुराधा बांडे यांनी केलेले आहे. खूप गतिमान तपास यात केलेला आहे. अजून काही लोकांना त्यांनी फसवणूक केलेली आहे का याबाबतही आम्ही आवाहन केलेलं आहे. माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी आवाहन केलेलं आहे की असं जर कोणत्या नागरिकांच्या बाबत घटना घडलेली असेल तर त्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी. ज्यांच्याबद्दल घटना घडलेली आहे त्यांचे नावही आपण गुप्त ठेवूयात आणि यामध्ये जास्तीत जास्त जर कोणी नागरिक सफर झाले असतील तर त्यांनी गुन्हा दाखल करावा आणि यामध्ये आम्ही 310 BNS आणि 111 BNS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.
आणि यापुढे अजून पुढील तपास करत आहोत. सर यामध्ये मुख्य आरोपीवर जेवढे गुन्हे दाखल आहेत त्यांचे जे सहकारी त्यांच्यावर पण पहिले गुन्हे दाखल आहे की पहिलाच गुन्हा त्यांच्या सगळ्यांवर दाखल? यामध्ये असं म्हणजे आत्ता मागच्या सगळ्या गुन्ह्यांचंही रेकॉर्ड काढलं आपण आणि आत्ताचाही दाखल गुन्हा आहे, यावरून असं लक्षात आलेलं आहे की प्रत्येक वेळेला वेगवेगळे साथीदार घेऊन त्यांनी गुन्हे केलेले आहेत. आता जे इतर अन्य 5 आहेत त्यांच्यावर तर प्राथमिकदृष्ट्या काही गुन्हे दाखल आहेत असं दिसून येत नाही आहे. हे पहिल्यांदाच नवीन घेतलेले आहेत. पण ही जी मुख्य आरोपी आहे त्याच्यावर मात्र एकूण 7 गुन्हे दाखल आहेत यापूर्वी. सर आतापर्यंत किती लोकांना यामध्ये फसवण्यात आलेलं आहे? मुख्य आरोपीचं नेमकं वय किती आहे? यामध्ये 7 आरोपींना म्हणजे 7 गुन्हे दाखल झालेले आहेत आत्तापर्यंत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला. म्हणजे 7 आरोपींना तर फसवलेलं आहेच आहे त्यांनी. हा 7वा आहे एकूण. आणि या मुख्य आरोपीचं वय 23 वर्ष आहे. आणि अशाच प्रकारच्या एका घटनेमध्ये करमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो व्हिक्टीम आहे त्यांनी बदनामीच्या भीतीला कंटाळून आत्महत्या पण केलेली आहे असंही तपासादरम्यान निष्पन्न झालं. गुन्हे दाखल झाले ते नेमकं जालना जिल्ह्यातच आहे की जिल्ह्याबाहेर पण गुन्हे? करमाडला आहे, संभाजीनगर आणि जालना या दोन्ही ठिकाणी आहे. बाहेर पण असतील ना सर? बाहेरचं नाही अजून, एवढंच रेकॉर्ड आहे. सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा इथले रहिवासी आहेत. येस, पांगरी उगले तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा. याच्या मागच्या गुन्ह्यांमध्ये मारहाण झाली होती फिर्यादींना वगैरे? हां, म्हणजे मारहाण झालेली आहे. हां, मोडस ऑपरेंडी हीच आहे. प्रत्येक वेळेला साथीदार बदललेले आहेत. ही मोडस ऑपरेंडी आहे यामध्ये. महिलेचा प्रत्येक गुन्ह्यात आहे का? हो, तीच मुख्य आहे. तेच मुख्य आहे. तिच्याच नेतृत्वाखाली केलेलं आहे. आपण मागच्या वेळेला 111 लावलेलं होतं सेक्शन चंदनझिरा पोलीस स्टेशनच्याच गुन्ह्यामध्ये. तर त्यामध्ये दीर्घकाळ जेलमध्ये होतात ते. म्हणजे याच्या अगोदर ताब्यात होती का ते? या अगोदर अटक केलेलं आहे. आपण प्रत्येक गुन्ह्यात अटक आहे. करणार आहोत आम्ही. प्लॅन रेकॉर्ड सगळं जमा करून काय कठोर कारवाई काय करता येईल त्या दृष्टीने प्लॅन चालू आहे आमचं. सोशल मीडियावर जाळ्या तोडत होती? हो, सोशल मीडियावर. अजून काही महिला मुली आहेत काय? नाही, महिला मुली कोणीच नाहीत. फक्त एवढ्याच आहेत, सपना निकाळजे आणि त्यांच्याबरोबरची जी साथीदार आहेत जेंट्स साथीदार मात्र ते वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे बदललेले आहेत. काही एखाद दुसरा अपवाद वगळता प्रत्येक वेळेला बदललेले आहेत साथीदार. ओके.